आताची मोठी बातमी वर्ध्यातून डिझेल पेट्रोल माफिया दिलदारचा गोरखधंदा आता श्री धान्यावर। वर्धा शहराजवळील नायरा डेपो परिसरातील पेट्रोल डिझेल चोरीचे प्रकरण आता अधिकच गडद होत चालले। गेल्या अनेक वर्षांपासून या भागात सर्रास सुरू असलेल्या या गोरखधंदा उघड केल्यावर कुख्यात माफिया दिलदार पठाण यांना आता आपली कार्यपद्धती बदलली असून त्याचं नवे ठिकाण श्री धाब्यावर हलवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना पोलीस आणि महसूल विभाग झोपेत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। नायरा डेपोकडे जाणाऱ्या मार्गावर श्री धाब्या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास टँकर उभे केले जातात। याच टँकरच्या आडोशानं दिलदार पठाण त्याची टोळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल चोरी करते। डिझेल हे इंधन सुरुवातीला तस्करी करून त्याच्या मूळ गावी म्हणजे सुरगाव येथे नेले जाते। चोरलेले पेट्रोल आणि डिझेल केवळ विकले जात नाही तर रहिवासी भागातील घरांमध्येच त्याचा अवैध साठा केला जातो। दाट वस्तीत अशा प्रकारे ज्वलनशील पदार्थाची साठवणूक करणे म्हणजे मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे आहे। एखादी ठिणगी पडल्यास संपूर्ण परिसर धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते। तरीही महसूल विभागाला या साठ्याचा पत्ता कसा लागत नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे। या अवैध धंद्यासाठी लष्करी गाड्यांचा वापर करून मोठे जाळे तयार करण्यात आले। इंधन तस्करीसाठी प्रामुख्याने खासगी वाहनांचा वापर केला जात असल्याची खात्रीशीर माहिती आहे। या गाड्यांमधून छुप्या पद्धतीने इंधन वाहून नेले जाते। पेट्रोल पंप चालक आधीच आर्थिक संकटात असताना अशा प्रकारे सुरू असलेल्या समांतर ब्लॅक मार्केटमुळे त्यांचे कंबरडे मोडले। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत।